फायनली रिथवीची स्कूल स्टार्ट झाली आणि मॅडम खूप रडत होत्या. तर चला गुड मॉर्निंग, कसे आहेत, स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर सुरुवात आम्ही ही ज्यूसपासूनच केली होती. मॅडमला मस्त तयारी वगैरे करून तिला मी इथं शाळेमध्ये सोडायला गेली होती. शाळेत सोडल्याच्या नंतरला माझं पण काही लक्ष लागतच नव्हतं, कारण की आज मी आतमध्ये जाणार नव्हती. तर मी बाहेर बसून खूप वेट केला आणि त्यानंतरला 1 तास गेला कसाबसा. मग नंतर मी गेली रिथवीकडे. टीचरने सांगितलं की आज तुमची रिथवी खूप जास्त रडली होती. तिने ॲक्टिव्हिटीजमध्ये देखील तिचं लक्ष नव्हतं. पण ठीक आहे, ती अजून छोटीच आहे. आत्ताशी ती 2 वर्ष 2 महिन्याची आहे, पण तिला मी PGमध्ये टाकलं. त्यानंतरला घरी आली आणि मग पटापट तयारी केली आणि मग गेली बॉम्बेला, कारण की माझं थोडंसं काम होतं. कामं झाल्याच्या नंतरला मी छोटी मोठी इथे अशी शॉपिंग केली होती घरातल्या गोष्टी. त्यानंतर इथे जाऊन मी पाणीपुरी खाल्ली आणि मग गेलो आम्ही रिथवीसाठी गेम्स घ्यायला. रिथवीला असे बरेचसे गेम्स वगैरे घेतले. त्यानंतर थोडीशी शॉपिंग अजून राहिली ती करून घेतली आणि मग घरी यायला निघालो. तोपर्यंत खूप जास्त भूक लागली होती, कारण की आजचा दिवस हा पूर्ण कामामध्ये गेला होता. मग गरम गरम पुरी भाजी ऑर्डर केली आणि पुरी भाजी खायला घेताच मग विक्रांतने विचार केला की पुरी भाजी इथे खातो आणि मी मग मागवतो पावभाजी. त्याने पावभाजी ऑर्डर केली होती. हे सगळं खाऊन घेतल्यानंतर पोट भरलं आणि मग घरी गेलो. घरी जाऊन बाकीची कामं केली आणि मग आता खूप जास्त थकली होती. चला तुम्हाला दाखवते की आज मी काय काय घेऊन आले. तर हे होतं एक युजफुल असं फॅन, जे इन्स्टंट आपल्याला हवा देईल. त्यानंतरला स्टडी बुक आणि बरेचसे गेम्स वगैरे आणि छोटं मोठं सामान घेऊन आली होती. मग तुम्हाला आजचा माझा मिनी ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि रोज आपले मिनी ब्लॉग येतील. तर चला बाय.